प्रेमामध्ये कधी कुणाची विकृत बुद्धी काम करेल याचा काही अंदाज नसतो। असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा नांदेडमधून समोर आला आहे। नांदेडच्या किनवट येथे पती बेपत्ता असल्याची तक्रार पत्नीने दिली असताना पोलिसांनी केलेल्या तपासात 1.5 महिन्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली। यात विवाहबाह्य संबंध असल्याने अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने नशेमध्ये असलेल्या पतीला जिवंत नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली। यामुळे मात्र पुन्हा एकदा खळबळ उडाली। नांदेडच्या किनवट येथील ही घटना उघडकीस आली असून किनवटच्या सिंदगी येथील मूळ रहिवासी परंतु गोकुंदा येथे वास्तव्यात असलेल्या विनोद भगत यांचा संसार सुरू होता। त्याचवेळी त्याची पत्नी प्रियंका हिचे किनवट शहरातील ब्रोकरचे काम करणाऱ्या शेख रफीक यांच्यासोबत अनैतिक संबंध जुळले। पती विनोद भगत याला याबाबत माहिती पडल्यानंतर अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता। दरम्यान पत्नी प्रियंका आणि प्रियकर शेख रफीक यांनी संगमत करून 29 ऑगस्टला रात्रीच्या वेळी नशेत असलेल्या विनोद भगत यास मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिले। यानंतर मयताची पत्नी प्रियंका हिने 3 सप्टेंबरला किनवट पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार केली। मात्र मयताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला होता आणि हाच धागा पकडून पोलिसांनी मात्र तपास सुरू केला आणि अखेर शेवटी मात्र ते दोघेही अडकले गेले।